अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हिंदू धर्मात सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे. या दिवशी काही उपाय केल्यास आयुष्यात सुख, शांती, समृद्धी मिळू शकते. जाणून घेऊया या उपायांबद्दल. हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात. ह्यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून तिला सोमवती अमावस्या असेही म्हणतात आणि हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने ह्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून ओळखला जातो. ह्या दिवशी बैलांची पूजा केली जाते आणि ह्या सणाला पोळा म्हणतात. तामिळनाडूमध्ये हा दिवस अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो. मारवाडी समाजात हा दिवस माधव अमावस्या किंवा वाडी अमावस्या म्हणून साजरा केला जातो. ह्या वर्षी 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या निमित्ताने ब्रह्ममुहूर्तावर पवित्र नदीत स्नान व तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो. ह्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात. त्यामुळे मुलांना आयुष्यात आनंद येतो. भाद्रपद महिन्याच्या सोमवती अमावस्येला स्थान आणि दान करण्याचे शुभ मुहूर्त जाणून घेऊया. सोमवती अमावस्या सोमवार 2 सप्टेंबर रोजी आहे. ही श्रावण महिन्यातील अमावस्या असेल असे मानले जाते की या दिवशी पितरांसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केले जाते. असे केल्याने जीवनातील सर्व मार्ग दूर होतात. सोमवती अमावस्या 2024 मुहूर्त. श्रावण महिन्याची अमावस्या 2 सप्टेंबर 2024 रोजी पहाटे 5:21 सुरू होणार आहे. तर मंगळवारी 30 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 7:24 अमावस्या तिथीची समाप्ती होणार आहे. सोमवती अमावस्येला काय करावे, सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी, तसेच कोणत्या गोष्टी केल्याने कुटुंबात सुख, शांती, समृद्धी नांदेल ते जाणून घेऊया. सोमवती अमावस्येला साखर, पीठ किंवा पिठाचे गोळे तयार करून ते मासे आणि मुंग्यांना खायला द्यावेत. सोमवती अमावस्येला पिंपळ, वड, केळी, तुळस यासारख्या वनस्पतीची लागवड करायची, कारण ह्या झाडांमध्ये देवतांचा वास असल्याचे मानले जाते. पितरांना नैवेद्य अर्पण करावे आणि श्राद्ध करावे. पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे. एका तांब्यात दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकराला अर्पण करावे. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषाचे निर्माण होणाऱ्या समस्येतून मुक्ती मिळत असते. सोमवती अमावस्याचा दिवस पितरांच्या आणि भगवान शंकराच्या उपासनेसाठी समर्पित आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. सोमवती अमावस्येला केलेले ही कामे पितरांना प्रसन्न करतात आणि जीवनात सुख आणतात असे मानले जाते. सोमवार हा भगवान शंकरांचा वार असतो आणि हा श्रावण सोमवार असल्याने खास मानला जात आहे. ह्या दिवशी कच्च्या दुधात दही आणि मध मिसळून भगवान शिवांचा अभिषेक करावा. या दिवशी भगवान शंकरांना शिवमूठ म्हणून सातू व्हावी आणि 4 मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालीसा पठण करावे. यामुळे घरात सुख, शांती नांदेल. ह्या दिवशी उपवास केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी किंवा अडथळे दूर होतात आणि संतती संबंधी सुख मिळते. तर माझे सगळे स्वामी भक्त जेही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय नक्कीच करतील. सोमवती अमावस्या किंवा पिठोरी अमावस्येला हे सगळे उपाय केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी किंवा आपल्या घरातली पीडा दूर करण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय आपण अमावस्येलाच करत असतो. तुम्ही नारळाचा उतारा करू शकतात किंवा मुलांवरनं तांदळाचा भात शिजवून त्याच्यामध्ये मीठ न टाकता त्याचाही उतारा मुलांवरनं केल्याने नजरदोष कमी होत असतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी अमावस्येला केल्यानंतर खूप फरक पडत असतो आणि घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी असते. दर अमावस्येला जर तुम्ही हा उपाय तर केला तर तुमच्या कोणत्याही नजरदोष असेल ना ती निघून जात असते. म्हणून तुम्हाला जसं सगळ्या गोष्टींना महत्त्व असतं तसं अमावस्येलाही खूप महत्त्व असतं. म्हणून तुम्ही अमावस्येला हे छोटे मोठे उपाय करू शकतात आणि हे उपाय केल्याने तुम्हाला खरोखर खूप फायदा होईल आणि खूप सारे
पॉझिटिव्ह तुमच्या घरामध्ये चांगले गुण येतील आणि भगवान शंकरांचीही त्या दिवशी तुम्ही सोमवारी पूजा करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला